नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जत तालुक्यातील हिवरे गावात मंगळवारी मध्यरात्री सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास तरसाने अंगणात झोपलेल्या आई व मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात सरसाबाई बापू बंडगर आणि त्यांचे पुत्र विश्वास बापू बंडगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सरसाबाई बंडगर व त्यांचे पुत्र विश्वास बंडगर हे घराच्या अंगणात झोपले असताना अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली। याशिवाय गावातील काही नागरिकांवर तसेच जनावरांवरही तरसाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। जखमींना त्वरित उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वन विभाग व ग्रामपंचायत हिवरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, तसेच परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले। दरम्यान तरसाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। सर्वांना आम्ही आज हिवरे गावामध्ये आलेलो आहे। काल रात्री ठीक 12:30 वाजता तरसाचा इथे हल्ला झालेला आहे। त्यामध्ये 2 जनावर तसेच 2 इसमांना जखमी करण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांना, या भागातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कृपया संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये, घराच्या बाहेर झोपू नये। तसेच तरस हा प्राणी दिसल्यास त्याला कोणी दगड किंवा खिजवण्यास जाऊ नये, जेणेकरून तो त्याच्या बचावासाठी हल्ला करेल। आपण आपल्या मार्गे जावं आणि वन्य प्राण्याला त्याच्या मार्गे जाऊन द्यावं आणि सर्वांनी स्वतःच्या जीवितास प्रथम प्राधान्य द्यावं, ना की व्हिडिओ करणे, फोटो करणे ह्याच्यासाठी समोर जावं। तरी सर्व नागरिकांना वन विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे। विठ्ठल हेगडे, 7 स्टार न्यूज, जत।